थोड्या वेळात सनसेट होणारच. लाईट हाऊस पण आहे आणि देवगड किल्ला पण आहे. जय शिवराम मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण ठाकरे. तर आज आपला तिसरा दिवस आहे देवगडमध्ये आणि आम्ही आज जातोय पवनचक्की बघायला. तर तिथे सनसेट खूप सुंदर पाहायला मिळतो. तर आता वाजले 5 वाजले, आता 6 वाजता सनसेट होईल. तर आमच्याकडे 1-1.25 घंटा आहे अजून. तर चला बघूया सनसेट ॲट पवनचक्की. गार्डन जाण्याच्या आधी एक टी ब्रेक येतोय. हा सरळ रस्ता तो देवगड किल्ल्यावर, देवगड किल्ला, लाईट हाऊस, देवगड बंदर आणि आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. लेफ्ट टर्न मारल्यावर हा रस्ता सरळ जातो पवनचक्कीकडे. टी ब्रेक झाला मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता इकडेचा रस्ता गेलाय कुणकेश्वर, तारामुंबरी, मीठ मुंबरी आणि हा रस्ता गेला इकडे पवनचक्कीला. तर आपल्याला राईट घ्यायचंय. रस्ते छोटे छोटे आहेत त्यामुळे गाडी थोडी इकडे काळजीपूर्वक चालावं लागते. आता तुम्हाला इथून आहे ना पवनचक्क्या दिसायला लागतात. खूप मोठ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत, बऱ्याच आहेत तिथे सुझलॉन कंपनीच्या. तर या पवनचक्क्यामधून इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात ते. बट ती इलेक्ट्रिसिटी देवगडच्या नागरिकांना नाही मिळत, ती प्रायव्हेट विकतात. मला पण एवढी काही कल्पना नाही ती कुठं जाते, पण आपल्या सामान्य नागरिकांसाठी नाही ती इलेक्ट्रिसिटी. आणि तुम्हाला एक होमस्टे सांगतो, एक चांगलं होमस्टे इथे श्री सद्गुरू कृपा म्हणून. तर आम्ही पण इथं स्टे केलेला आहे मागच्या वर्षी. तर सगळ्या सुखसुविधा आहेत तिथे. आता क्रिसमसचा वेळ आहे म्हणून देवगड बीचवर गर्दी आहे. तुम्ही माझा पण रेफरन्स देऊ शकता. जोशी काका आहेत तिथे, जोशी काकांना माझा रेफरन्स द्या. ते थोडं फार रेंट कमी पण करतील. आज गर्दी आहे, बघा किती गर्दी आहे. गाडी लावायला पण जागा नाही आता. तिथे आता त्यांनी हे पण चालू केलेलं आहे, म्हणजे नाहीये पाठी लावलं. ठीक आहे, आम्ही देवगडचे सांगतो. थोडी मागे घेतो आता गाडी. अंकुश चला. आपण पोहोचलो होता विंडमिल गार्डन देवगड. आज खूप गर्दी आहे बघा. पार्किंगला पण जागा सापडत नव्हती तिकडं. देवगड बीच.
देवगड बीचला 31ला हे पण असतो, नववर्षाचं स्वागत करतात. खूप छान प्रोग्राम असतो, 2 दिवस. त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे सुद्धा असतात, मराठी कलाकार. तर एकदा आवर्जून तुम्ही या प्रोग्रामला भेट देऊ शकता. 30 आणि 31 डिसेंबर न्यू इयर सेलिब्रेशन. हे विंडमिल गार्डन इकडे आहे. तर इथून तुम्ही आहे ना या पायऱ्याने देवगड बीचवर जाऊ शकता. आता सध्या मी जात नाही, मी नंतर जाईल सनसेट झाल्यावर. पण आता खूप डेव्हलप झालंय. आता त्यांनी बरेचसे लाइटिंग रोड केलेत. इथं फोटोग्राफीसाठी असे त्यांनी कॅप हे पण केलेत. मुलांची सहल सुद्धा आली आहे, खूप गर्दी आहे. तर गार्डन मध्ये जाण्यासाठी कोणती प्रवेश फी नाही आहे, निशुल्क आहे प्रवेश. आणि तुम्ही वेळ बघू शकता, सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत हे चालू राहील. खूप सुंदर केलं आता गार्डन. 2 वर्षा पहिले एवढं डेव्हलप नव्हतं झालं. आता पूर्ण ग्रास वगैरे. पवन चक्क्याचा व्ह्यू बघा. वरतून व्ह्यू चांगला दिसेल वरतून ना. सनसेट व्हायला अजून आय थिंक 45-50 मिनिट बाकी आहेत. बसण्यासाठी खूप छान व्यवस्था आहे इथे. टेबल केलेले आहेत. हे हार्ट हे फेमस सेल्फी पॉइंट आहे फोटोशूटसाठी. इथे काय लवकर नंबर नाही लागायचा आता. नंबर नाही लागणार आपल्याला.
लागू दे लागू. ध्यान दो ये सफा से ध्यान दो. तर इथून छान सनसेट दिसणार आहे. आता बघा सूर्य अर्धा घंटा पण लागणार नाही, 20-25 मिनिटं लागतील. तुम्ही बोटी पण पाहू शकता, छोट्या दिसतात आहे दुरून. हा सिद्धेश ये वर्दी आहे. हा सिद्धेश, हा जोशी काकांचा मुलगा सिद्धेश जोशी. ॲग्रिकल्चर करतो सध्या आणि माझा चांगला मित्र आहे. तो पण रोज फिरायला तो इथेच राहतो पवन चक्की जवळ. तर मग असे तुम्हाला दाखवतो मी घर. हा त्यांचाच मुलगा आहे. काय सिद्धेश, कसं वाटतंय? झालं का एक्झाम? होय. प्रॅक्टिकल झालं ना? होय. आता सनसेट थोड्या वेळात सनसेट होणारच, 10 मिनटं. तर माझ्या सगळ्या मित्रांना थँक्यू जे माझे व्हिडिओ बघतात. माझं इंस्टाग्राम चॅनलसुद्धा आहे, सेम फ्रीस्टाईल भटकंती. तर तुम्ही तिथे पण मला फॉलो करू शकता. तुम्हाला नक्की आवडेल असे रील्स पोस्ट तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. कोकणातले मी गडकिल्ले फिरतो त्याची सुद्धा. तिकडे लाईट हाऊस पण आहे आणि देवगड किल्ला पण आहे. तर थोड्या वेळानंतर लाईट हाऊस चालू होते तेव्हा त्याचा लाईट दिसतो बघा, तो लाईट दिसला, आता परत दिसेल. झूम करतो मी थोडं. तो बघा, हा येत दिसेल. हा बघा. तर तुम्ही लाईट हाऊसला सुद्धा भेट देऊ शकता. ते प्रवेश फी आहे 25 रुपये प्रत्येकी. तर ती प्रवेश फी भरून तुम्ही लाईट हाऊस पाहू शकता. सकाळी 10 ते 5:30 वाजेपर्यंत लाईट हाऊस सुरू असते. नंतर तिथं कोणाला प्रवेश नाही. झाला आता सनसेट. गोल्डन रिफ्लेक्शन दिसत आहे इथे. तर सुंदर हे असं देवगडचं विंडमिल गार्डन. कधीतरी या, नक्की भेट द्या देवगडला. सगळेजण मालवणला जातात पण देवगडला येत नाही. पण देवगड खूप सुंदर शांत असं ठिकाण आहे. इथले बीच पण फार स्वच्छ आहेत, गर्दी कमी असते. हे माझे मित्र अनिकेत आणि अंकुश. चला मित्रांनो, आता आपण परत जाऊया देवगड बीचला खाली. तर मी नक्की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल माझ्या. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. मी तुम्हाला नक्की असे सुंदर कोकणातील सुंदर ठिकाणे, बीचेस, गडकिल्ले यांची भटकंती करवणार.